नमस्कार मंडळी, मी प्रणाली. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मुंबई ते कोकण वाया किचन. तर मंडळी, आज आम्ही आलो आहोत वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला आणि तिथूनच पुढे जाणार आहोत अकलोली येथील गरम पाण्याचे कुंड आणि नव्याने सुरू झालेल्या प्रतिशिर्डीला. आता आपण देवीसाठी ओटी घेतली आहे आणि घेऊयात वज्रेश्वरी देवीचं दर्शन. वज्रेश्वरी देवीचं मंदिर हे एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे आणि त्याची पण एक आख्यायिका आहे. पेशवाईच्या काळात मुंबईसह हा परिसर पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. त्यांच्या अत्याचारातून जनतेला मुक्त करण्यासाठी श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांनी मोठा फौजफाटा घेऊन वसईच्या किल्ल्यावर आक्रमण केले. पण तत्पूर्वी त्यांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला की जर तुझ्या कृपेने हा किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधीन. आणि तसेच झाले. देवी नवसाला पावली आणि वसईच्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकला. प्रजा सुखी झाली आणि बोललेल्या नवसाची पूर्तता म्हणून चिमाजी आप्पांनी प्रथम वसईच्या किल्ल्यावर देवीचे लहानसे देऊळ बांधले आणि नंतर देवीने ज्या ठिकाणी दृष्टांत दिला तेच हे पेशवेकालीन भव्य दिव्य असे वज्रेश्वरी देवीचे ऐतिहासिक मंदिर. प्रवेशद्वारावरील वनराज सिंहाचे शिल्प लक्ष वेधून घेते. मंदिराच्या सभामंडपामधील खांबांचे नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात फोटोग्राफीला मनाई असल्याकारणाने थेट दर्शन तुम्हाला दाखवता येणार नाही, पण हे सुख अनुभवण्यासाठी एकदा येथे अवश्य भेट द्या. गाभाऱ्यात वज्रेश्वरी देवी शेजारीच श्री रेणुका माता आणि श्री कालिका माता यांच्या देखील मूर्त्या आहेत. मंदिराचा परिसर हा मोठमोठ्या वृक्षांच्या गर्द छायेखाली असल्याने येथे दुपारी ऊन जाणवत नाही. शिवाय झाडांमुळे वातावरण थंडगार आणि प्रसन्न वाटते. मंदिराच्या परिसरात इतर देवदेवतांची देखील लहान लहान मंदिरे आहेत. यामध्ये गणपती, मारुती, महादेव आणि भगवान विष्णूची मंदिरे आहेत. शिव हर हर महादेव शिव 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 शिव
वज्रेश्वरी देवीचं दर्शन झाल्यावर आम्ही गेलो तेथूनच 1 किलोमीटर जवळच एक छोटासा हौद आहे. त्यामधील बदकांची जलक्रीडा पाहताना खूपच गंमत येते.
आवडला तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.